अर्जुनाच्या बुद्धीतला बदल, अर्जुनाचा देहाचा संबंध, अर्जुनाच्या मनातला जो नात्याचा आविष्कार, तो बस पहिला टप्पा. जो का बुद्धीमध्ये नात्याचा पगडा असून अजून रडत होता आणि युद्धातून पळत होता, त्याचं कारण मोह होता. तो संपूर्ण महाकठीण होता, पण त्याला त्या मोहातून बाहेर येणं कल्याणासाठी जरुरीचं होतं. आणि त्यासाठी भगवंताला गीता सांगणं महत्वाचं होतं. आणि म्हणून हा बोध जगाला कल्याणासाठी होता. आणि तो बोध हृदयात आला की महात्म्याचा स्पर्श होतो, हृदयाचा भाग्याचा उदय असतो. तीच उपाधी, तेच देह तरुण जाण्यासाठी योग्य असतो. तोच काळ धन्य होतो, तिथे परमात्मा बुद्धीत विराजमान होतो. साक्षात्काराचा सण येतो आणि मी तो आहे असं भगवंताचं भान येतं. अज्ञानाची घाण विलय पावती आणि स्वरूपाची स्थिती बुद्धीत प्रगट होती. तेव्हा अज्ञानजन्य स्थिती संपून जाती. तेव्हा महान शक्ती बुद्धीमध्ये तिथं अवस्थित होती, उद्भूत होती. उद्भूत म्हणजे प्रगट आहे. जे की अप्रगट त्याला उद्भूत म्हणतात. जे असून कळते त्याला अणउद्भूत म्हणतात. ही वैदिक भाषा आहे. ही उद्भूत स्थिती त्याची झाल्यानंतर जडाचं भान आणि देहाची जाण, ज्या क्षण संपत्ती, तो क्षण भाग्याचा, तो क्षण त्या साधकाचा आणि त्या ठिकाणी स्पर्श ईश्वराचा, ते बुद्धी ब्रह्मपदावर ब्रह्मस्वरूप होण्याची स्थिती, ब्रह्मस्थित होण्याचा तो काळ श्रवणामध्ये उद्भूत होतो. सत्संगातून तिचा बुद्धीचा मार्ग खुला होतो. ते नात्याकडे जाणारी बुद्धी वापस येते, मग परत फिरते. तसं आपलं एका गल्लीत घर आहे, आपण अंधारात एका गल्लीत गेलो तर तुम्हाला कळतं हे गल्ली चुकून आले, इथं माझं घर नाही. तसं बुद्धीला कळतं देह माझं घर नाही, मी चुकून या घराला माझं म्हटलं, पण माझं घर मला आता भेटलं. तेव्हा देहाचं नातं तुटलं. संशयाचा जो वेळ होता तो संपला. संशय सुटला. तो क्षण त्या भगवंताशीच अर्पण झाला. बुद्धी भगवंताशी अर्पण झाली, कारण ती त्याला माझं म्हणू लागली ना. आधी ती देहाला माझं म्हणू लागली. देहाला माझा म्हणण्याचा रस्ता चुकलेला आहे आणि अन्यायाचा काळोख आहे. इंद्रियाचा तिथं विकार आहे आणि मनामध्ये दुःखाचा आकार आहे. तो जीवात्मा बेकार आहे. बेकार जन्माला बेकार मेला, कारण आयुष्य पाण्यात गेला. वृत्ती जगात पसरली, बुद्धी विषयात नासली, अहंकार चौफेर वाढला, स्वतःचा घात स्वतः केला. अविनाशी पद सुटलं, विनाशी देह लुटला. कुठे परमात्मा भेटला? जे आतून येतं बेटा सकाळी सहज येत. मग आपलीच अवस्था आहे ना ही मांडलेली. येऊ लागलं मी देहावर नसते सकाळी. आता पेन घेऊन येऊ पाहिजे असा अपराध जगत आणि जीवाचा अपराध म्हणजे सदाही खोट्याकडे झुकलेली वृत्ती हा जीवाचा अपराध आहे. जी बुद्धी खोट्याकडे आणि जी अनुभूती इंद्रियाच्या विकाराकडे, आपण सदा विकारात राहतो. विकारात का राहतो? विकार का होतो? आजचे प्रश्न तुमच्या श्लोकातले पुढचे. विकार का होतो?
आकार समोर का राहतो? तू जर आकार नाहीस तर विकार कशाला? विकाराचा संबंध आहे ना आकाराची ओळख आहे, हा सिद्धांत आहे. बुद्धीमध्ये माया विकार उत्पन्न करते आणि बुद्धीला देहाकडे नेते. परमात्म्याची ओळख थांबते आणि दुःखाला सुरुवात होते. ती बंधाची स्थिती, ती बंधाची स्थिती. अणुवन्न सांगितलंय विचारसागर. अणुवन्न चतुष्टय वेगळं आणि अणुवन्न वेगळं. अधिकारी विषय प्रयोजन संबंध या चौकटीने बुद्धी परिपूर्ण तयार होती आणि ईश्वराला ओळखण्यासाठी सुसज्ज होती आणि श्रवणामध्ये परब्रह्म होती आणि ज्ञानानं सुखात राहती, बोधानं प्रसन्न होती आणि वेदानं पांडुरंग होती. यांच्या ज्ञानाची रीती. कारण आपली ओळख जर या देहात नाही झाली आणि देहस्थिती नाही संपवली, तुमचं बंधन, तुमचं दुःख आणि तुमच्या वृत्तीतला जो विकार म्हणजे माया, ती कधीच बाहेर निघत नाही, कुठल्याच देहात नाही. पण एक भीती असते की ही जर माया संपवलं नाही, हिचा नाश झाला नाही आणि हिला सोडलं नाही, देहबुद्धीतून बाहेर काढलं नाही मनातून, तर ती नरडा फोडते आणि तुम्हाला दुःखाच्या बाहेर ढकलते, देहभाव घट्ट करते आणि विषयाला मिठी मारायला लागते. त्या मायेचा नाश संत करतात. म्हणून जगात संत महान आहेत. देव कुठं करतो मायेचा नाश? तुम्ही तर प्रारब्ध भोग मी तमाशा बघतो, बघत नाही का? सुळावर नेलं, नुसतं काही नाही केलं, पण त्याच्या भक्तीची लाज राखली, जनाबाईचं काही केलं नाही. ते म्हणून असा कसा आहे? त्याच्याच नावाचा कलंक लागेल ना त्याला. कारण तुझा भक्त सुळावर चालला तू तमाशा बघायला. आणि ह्याच एक कारण आहे की जनाबाई कशी होती दाखवायचं होतं पांडुरंगाला, म्हणून सुळाचं पाणी केलं. संतांना अज्ञानाचा नाश केला. ज्या सुळावर न्यायचं होतं त्याचं पाणी झालं, ज्या अज्ञानानं दुःख भोगायचं होतं त्याचं पाणी झालं. काय करत नाही संत? जनाबाई संत नाही का? अगदी ज्याच्या गौऱ्या विठ्ठल म्हणतात, आमचं तोंड विठ्ठल म्हणत नाही, म्हणते का? एवढा अधिकार आहे संताचा. ज्या गौरीला स्पर्श झाला तिच्या हाताचा ती गौरी बोलाय, आणि आपण कोणाला स्पर्श केला ती वय भांडाय. बघा आपला चमत्कार. संगती संग दोषा, संगती संग दोषा. संगतीचा परिणाम हा बुद्धीवर होतो आणि संतांच्या संगतीचा परिणाम त्या अज्ञानावर होतो. दोन गोष्टी. वाईट लोक संगत वाईट सवय लागतात आणि संतांची संगत सुख लाभत. म्हणून संतांची संगत, ग्रंथाचं प्रेम आणि अध्यात्मशास्त्राची एक खरी व्यक्ती आपण करा. अभेद ज्ञानामध्ये बुद्धीचा प्रवेश असा जगतामध्ये नाही, इतर हजारो कोटी वर्षामध्ये त्या जगताला धरायची नाही ना, तुम्हाला दुःखाने मारायची ना. कोण? अविद्या तुम्हाला मारायली आणि तुम्हाला धरायला. सोडा ना तिला, तिचा मार किती खाता.
ती तुम्हाला झोडपून काढते आणि तुम्ही तिला आई म्हणता, तिला नाही तरी म्हणा. अध्यात्मशास्त्रामध्ये अविद्येचा नाश होतो, परमात्म्याचा प्रकाश येतो, स्वरूपाचा प्रत्यय येतो, दिव्यत्व तयार होत आणि सुखाचा लाभ तयार होऊन ऐक्यतेचा अनुभव येतो, आत्म साक्षात्कार होतो, तिथं द्वैताचा निराश होतो, मन देहाचा वाद होतो, जडाचा बुद्धीचा संबंध विलय पावतो, तेव्हा बुद्धी परब्रह्म बनते. तोपर्यंत नाही, तोपर्यंत नाही. म्हणून श्रवण महत्वाचे, संत महत्वाचे, त्यांचा बोध महत्वाचा, त्यांचा संग महत्वाचा, त्यांचं ज्ञान महत्वाचे, त्यांची कृपा महत्वाची आहे. म्हणून संताला संत भेटणं भाग्याचं. ग्रंथ कळणं हे अधिकाराचं लक्षण. अंतःकरण अधिकारवान होत आणि ते मन बोधात नांदत, देहात नाही. देहात रमण सुटत, मन भगवंताला भेटत, तिथं अज्ञान वाटल्या जात, संभ्रम सुटल्या जातो, परमात्मा बुद्धीत येतो, दोघाचा संगम होतो, तिथं आधी साक्षात्कार होऊन बुद्धी किंवा जीव आपल्या परमपदावर थांबतात. देहावर नाही थांबत, देहावर नाही थांबत. हे तर ज्ञानाचा प्रसाद आहे, हा वेदाचा चमत्कार आहे, हा गुरुचा आविष्कार आहे, गुरुचा आविष्कार आहे बोधाचा. बोध टाकतात, आविष्कार बनतो आणि मंगल प्रसंग हृदयात होतो, आनंद तिथं बघता येतो, स्वानंद तिथं सहज प्रगटतो आणि स्वचं भान जाग होत. ते स्वानंद. तिथं नातं नाही, तिथं देह नाही, तिथं जगत नाही, तिथं विकार नाही, तिथं पाप नाही, तिथं पुण्य नाही, तिथं भेद नाही, तिथं तू नाही, तिथं मी नाही. तो स्वानंद, स्वला स्वतःचा आनंद, स्वानंद. घराचा आनंद मागतात, भीक मागायची सवय कट राहील. ते प्रारब्धात आहे, ते येईलच की, ते त्याला द्यावंच लागतं. त्याच कामच आहे. मोजमाप करायचं, त्याच्या समोर द्यायचं, दुसरं खातं सुरू करायचं, पहिलं खातं बंद करायचं, लाल पेनानं मोडायचं, दुसरं उघडायचं. त्याचं काम ते करते, पण त्याला चित्तात जे धरतय त्याचं अज्ञान मरतय. त्याचं काम ते कोण आहे, बोध देताना कोण आहे, त्याची भेट झाल्यावर तो कोण आहे, त्याला बाजूला ठेवल्यावर कोण आहे. बस बाजूला मंदिरात, आणि तू कुठं घरात. त्याला बसवलं मुलं, बस येसच. ती म्हणतो कटाळा आला, तुला सगळं येऊ दे. ती म्हणती, बाई म्हणते, नाही तुला नेताच येत नाही. हा हो, मला ज्ञानाची शक्ती अवगत होत नाही, मला अनुवाद बोलता येत नाही, माझी स्थिती संपत नाही, मी कोण मला माहित नाही. म्हणून मंदिरात तू बस, तुला मी बघते. बघा, दूर सरकते, तुझ्यावर भिन्न उडते. कृष्ण म्हणतो, असं का करते ग येडपट, मला दूर का म्हणून ठेवला. मी तुझ्याहून दूर कधीच नाही, न नव्हतो, ना आता, ना पुढे. तू दूर का केलं? कारण साधना अपुरी आहे. वृत्तीची धार ही भगवंताकडे, वृत्ती ही देहाकडे. म्हणून ती भगवंताला ओळखत नाही आणि बुद्धी त्याला आपल्या सोबत आणत नाही. म्हणून ते मंदिरात बसला आणि त्याला बघत बस.
माऊली. ते शिकावं लागतं, हे जडमुड निघत नाही नाही खरंच एकच धरून बसते. पोरगी जर बापाला धरून बसल्यावर नांदल का? नाही, नांदताच येत नाही, मग कसं नांदल? मग सोड ना बापाला. सोडायचं माहितच नाही. सोडायचं माहितच नाही. जी मुलगी बापाला सोडती ती घरात नांदती, जी अज्ञानाला सोडती ती स्वतःला ओळखती. कुठं सोडतात आज्ञा? कुठं सोडायचं बापाला? कुठं कळतं? पोरी पोरी म्हणते माझा बाप आहे, मी सोडित नाही. धर मग, राहा बापापाशीच अजन्मा, राहा भेदामध्ये अजन्मा. अभेद माहित नाही मग तुला? अभेदात तुला येताच येत नाही, कारण तू भगवंताचा अंतर्बंध केलंच नाही आणि तू मी तुझं गेलंच नाही. देवान संपलंच नाही, आवरण तुझं टाकलंच नाही, भगवतांचं म्हण आलंच नाही, अभेदाचं ज्ञान तुला दिलंच नाही आणि तुला ब्रह्मत्व पद भोगता आलंच नाही. ठेव त्याला मंदिरात, बस बाहेर ठेव. नित्य कर्म आहे ते, वर्म नाही येते, कर्म आहे, नित्य कर्म आहे. विधीचं विधान आहे, वेदाचं ते सांगितलेलं कर्म आहे. पण वेदाचं ज्ञानाचं वर्म आहे ते पण नाही कळत. वेदाला सांगितलं कर्म, तिथं वाहून गेली आणि वेदाचं ज्ञान राहून गेलं आणि दुःखात मन भिजून गेलं आणि अज्ञान शिजून गेलं आणि हिचं भांबवून मन पागल झालं, लोकांतरीच्या पदरात आलं. हिचं भाग्य दूर गेलं, दुर्भाग्य समोर आलं. दुःखाला मनानं आलिंगन दिलं, देहभान तिनं सोबत नेलं, म्हणून लिंग देह खाली सोडून ती पुढे गेली. मरवा किंवा त्याला मंदिरात आणि बघा त्याचं उत्तर दिलं तुम्हाला आज. अजून खूप पाटावर ते म्हणतो एवढा मोठा मला बसलेलं पाटावर पुढे. अरे राम, तुझ्या हृदयाच्या पाटावर मी आहे, तिथे ये. तुझ्या हृदयाच्या पाटावर मी आधीच बसलेला आहे. ते पाठ ज्ञानाचा थाट, बुद्धीचा झगमगाट आणि तुला मोक्षाची वाट देतो. ये माऊली, खरंच आहे माऊली. माझा सत्य मी नित्य आहे. उदाहरण माझ्याकडे आले ते परिपूर्ण झाले आणि जे माझ्यापासून ते चिंतन सांगितलं महाराष्ट्र मी तेच येते. जे माझ्या नित्यता, माझ्या नित्यपणामुळे ते पण नित्य झाले. माझी नित्यता ते नित्य ते पण नसता, माझ्या नित्यपणामुळे ते नित्य झाले, कारण ते अनित्य देहातून बाहेर आले बुद्धी अंतःकरण. मग काय झालं? परिपूर्ण पूर्णता माझी याची. त्याला माझी पूर्णता लाभली, ते पूर्ण झाले ज्ञानानं, कारण ते माझ्यापाशी आले ना. जीव बुद्धिरूपी जीव जे आहे, बुद्धी म्हणजे जीव आणि जीव म्हणजे वृत्ती, वृत्ती म्हणजे अंतःकरण, अंतःकरण म्हणजे अंतःकरणाचं अविद्येचं कार्य. आणि जिथं अविद्या संपत्ती तेव्हा ते बुद्धीमध्ये येते. म्हणजे अवघड काय असतं विषय? मला तर सण काय येतं सांगा बरं, मी तर बघत नाही कधी. नाही बेटा, आपण तिला सर्वस्व देऊन टाका, एवढंच करत नाही आपण. मग तुम्ही फुलं देता, बैल देता, मन कुठं देता? ती बाई म्हणते मन नाही, माय मन दे हाते माझ्या. ते म्हणतो सगळं भाऊ नका, आता बंद कर, आता मन दे, आता बुद्धी दे, आता वैराग्यात ये, तेव्हा तुला मी भेटेल. तुझं माझं नाही तो तुटल, संभ्रम तुझ्या बुद्धीतला भेटेल. कळत नाही, पण ह्याच्यासाठी आपण जगतच नाही ना. परमार्थ करण्या शेवड्याला कळतच नाही. आणि आम्ही सांगतो तर म्हणतात लई बोलते, तुला काय बाऱ्या गोट्या ऐकवत तू, बहिरंगात काय करतो तू, कथान फटान कुठं हे इथं जन्मन ते तिथं आलं, त्यानं तसं केलं, त्याची
बहीण ही आणि त्याचा भाऊ ते, करायचं काय तुला? त्याला बी भाऊ आणि मला बी भाऊ, दोघं एका ठिकाणी राहू. कळत त्याला भाऊ मला बी भाऊ आहेत ना, भावापाशी आले की भावापाशी कवर चला ना सासरे नांदायला. भाऊ किती वर आहेत ती भाऊ, त्याचा स्वरूप आहेत ना, त्याला बुद्धीनं शोध ना, त्याच्या सोबत बुद्धीनं एकरूप व्हावं, त्याला हृदयातून बाहेर काढावं, त्याच्या सोबत बुद्धीनं आनंदानं नांदावं, त्याला मग अभेद म्हणावं. इकडं गोत्यात अडकलं की तिकडं जाताच येत नाही, आणि तिकडे गेलं की इकडे येताच येत नाही, कळवतच नाही त्याला. भाऊ मग आता किती ऐकायचं, त्याचा भाऊ पाच झाला की ऐकू त्याचं स्वरूप बघा. आता त्याचा भाऊ ऐकला ना, आता त्याचं स्वरूप हुडका चोदा. 7 दिवस ऐकले की माणसाला वाटतं स्वर्गच खाली आला. पुन्हा समाप्ती, बाबा बाबा त्याची समाप्ती, ते जात का निघून? जातच नाही, ते समाप्त करायचं आहे त्याला. किती कठीण आहे. आज समाप्ती संपली पोती. हा संपत्ती बघा तुमची बुद्धी, आमची संपत नाही. आवडी बाबा, चला जाऊ दे, तुमच्यामुळे आमचं चाललं बाप्पा. ज्या भक्ती मार्गावर ज्या ग्रंथाचं पूजन अर्चन असतं आणि ज्या हृदयात दर्शन असतं, तिथे बुद्धीने पूजा असते, तिथं हाताने पूजा असते. तिथे बुद्धीने भगवंताची पूजा केली, ती बुद्धी भगवंतात गेली. ही पूजा करायची आता. खोट आहे का माझं? हाताची पूजा, संताची बी पूजा का नाही? हाताचीच. ज्या संतानं स्वरूपाकडे नेलं, ज्या संतानं स्वरूपमय केलं, ज्या संतानं चित्तानंद पद दिलं, त्यांची खरी पूजा. आताची पूजा झाली आता करून का नाही? पुढे सरक की आता. बरं भाकर खाबर तुम्ही आज माझ्यासमोर, तुम्हाला बस येते खाबर भाकर जाती नुसती भाकर भाजी लागते ना. त्याचा भक्त नंतर ज्ञान लागते, तर पोट भरत. मला पोट फिरते, तुम्हाला दाबते खाली, मी वरी बसते. येण्याचा बाजार मला पोट ठरतोय, ज्ञानाला नाही म्हणतात होय, भाकरी खा म्हणतात होय, भाजी कोणी द्यायची? नुसती भाकर, नुसती भक्ती का ना किती अवलंबर आहे. पुढची प्रगती कुठे आहे? त्या कानाला द्यायचे ना, तिथे त्याला प्रगट कर. तुझा भक्ती माहिती का माय, पण त्याच्या पुढे पण ते तुझ्या सोबत आहे, ती माहिती कर ना. एकाच ठिकाणी बसायचं आणि माझंच खरं म्हणायचं, हे जमत नाही आमच्या ज्ञानात. आत्ता जमत नाही. शास्त्रासारखं निरूपण करावं आणि संताचं संग जीवन जगावं, स्वरूपाचं भान जागं व्हावं, अज्ञानाचं रान समाप्त व्हावं आणि आपल्या स्थितीत आपण जगावं, त्याला ज्ञान म्हणावं. आपल्या स्थितीत आपण राहावं, बुद्धी संगतीला तिच्या बुद्धीला तिथं पाठवावं. देह कुणी कुठे पाठवून काय करायचे? देहाची विल्हेवाट जग लावतं, येऊन खात गुन्हा. पण आपल्या बुद्धीला ते नेल्यावर देह कुठे कपडे ना, ते माझा नाहीच आहे. मग त्याची चिंता कशाला? माझी बुद्धी भगवंतात आहे, मी विलीन अनंतात आहे, व्यापक सत्ता हृदयात आहे, वृत्ती ईश्वरात आहे, अभेद तत्वात आहे आणि स्पर्श त्या अनंतात आहे. स्पर्श आनंदाचा आहे, देह कोणाचा आहे? मग त्याला जाळा की पुरा काय करायचे?
वळण वळण. आम्ही एवढं वाचलं, आम्ही तिथे गेलो, कुठं बी जा कुठं बी या, नीट वा, एवढं सांगायचं. कुठं बी जा पण नीट वा. कारण श्रवणाच्या माध्यमातून, अद्वैताच्या ज्ञानातून, ओवीच्या रसातून ब्रह्मभाव जागा करा, एवढंच सांगायचं हृदयातून. तर ब्रह्मभाव जागा नाही, अज्ञान समाप्त केलं नाही, बुद्धीची समाप्त करता, अज्ञान समाप्त कोण करते? हा बोला की. हा अज्ञान समाप्त कधी करते का? ज्ञानावर कधी येते? ब्रह्मसाठी कधी भोगतीस? अवाच्य भावामध्ये कधी जगतीस? वृत्तीला कधी फेकतीस? अनुभव कधी चाकतीस? अनुभव साकाराचा तर संग आहे, अद्वैतावर यायला द्वैताचा भंग आहे. मी कोण कळायला? हा श्रवणाचा अंग आहे. श्रवणाचा अंग मजबूत असावं. कुठे जायची गरज नाही, कुठे यायची गरज नाही. कोणी माकडं बसून असू त्या बेनकामाची. आपली ओळख झाली, पांडुरंग बनली, तो तुझ्यामध्ये आहे, त्याची भेट बुद्धीने घेतली. कोणता परमार्थ उरला आता? कोणताच नाही. म्हणून अद्वैत साक्षात्कार हा करा परमार्थ, आणि हा नंतर करा करत बसा. पण श्वास बंद होण्याच्या आधी विश्वास साधूवर ठेवा. अभेद तयार करा, भेद बंद करा, देहाचा संबंध कट करा. तोच ज्ञानी. बुद्धीनं देहाचा संबंध ज्या क्षणात टाकला, तो क्षण ईश्वराच्या भेटीचा असतो. ज्या क्षणामध्ये अज्ञानाचा विलय झाला, तेव्हा देहाचा संबंध गेला. ज्या क्षणामध्ये इंद्रियाचा विकार गेला, त्या क्षणामध्ये देहाचा वाद झाला. जिथं विकार नाही, तिथं अज्ञान नाही. जिथं भगवंताचा स्पर्श आहे, तिथं भेद नाही. जिथं जगताचा अभाव आहे, तिथं भगवंताच्या सुखाचं भान संपतच नाही. भगवंताचं सुख भोगा ना. विषयाचं सुख, संततेचं सुख, सुख असतं का ते? फक्त नावाला सुख आहे, मध्ये दुःख आहे. सुखाचा अंगारका घेऊन दुःखच पुढे येते, आणि अंगारका उडून जाते, आणि दुःखच वाटते, आणि दुःखच असते. न संततेत सुख, न संपत्तीत सुख, न देहाच्या ओळखीनं सुख, न पुण्यानं सुख. सुख वेदानं, अभेद ज्ञानानं, आणि अनुभूती तुमच्या अधिकारात. कुणाच्या अनुभूती? लेकराची घ्यायची वेळ घ्या. अनुभूती भगवंताची, प्रतिती ईश्वराची, ओळख तत्वाची, आणि मिलन भगवंताचं बुद्धीच्या द्वारे. त्याला म्हणतात अभेद दर्शन, त्याला म्हणतात आत्मदर्शन, त्याला म्हणतात सुखाचं दर्शन, त्याला म्हणतात वेदाचं दर्शन, त्याला म्हणतात अभिन्नत्वाचं दर्शन. कळत ना वळण भाजी भाकर गणी भाकर खा म्हणल्या, बाया कुठं बोलल्या? बोलत नाही बाया. त्यामुळे आम्हाला कळतं भाकर खायचं का भाजी खायची, आपूच आंबे खायचे गटागट. कळत नाही का? उन्हाळ्यामध्ये आंबे, उन्हाळा खराब होते ते चांगलं आहे, पावसाची कमी नाही. चपात्याचा ढीक, आंब्याचा ढीक, फळाचा ढीक, इशीचा ढीक, पुन्हा घराघरात येश्या. काय बायकाला सुख आहे बाप्पा. बाईला खूप सुख आहे, पण ती लोकांना सुख देत नाही. त्याचं नाव करीव. ठीक आहे, फ्रीज करता हात लावती, बर्फ खाती, कुजती, एवढं ऐश्वर्य भोगती, पुन्हा कुजती. आणि कलियुग म्हणा, अरे लय चांगला आहे कलियुग, कशाचीच कम नाही. काय बायकाची मज्जा आहे, सगळा पगडा, घरात झगडा. कधी मनाला वाटत तो झगडा करते बाई, कुणाला भांडायचं ठरवलं, आणि सगळं त्याचा मुंडका आपटा.
मग म्हणते मी विजयी झाले, लोकांना दुःख देऊन वेगळं. तुझ्या आयुष्यात जर कुणाला सुख देता येत नसेल तर दुःख द्यायचा तुला हक्क नाही. सुख नको देऊ, मग दुःख का देईल? ती म्हणते माझा धर्मच आहे. तिकटाला म्हणलं तू तिकट का लागतं बाबा? मिरचीला विचारलं, मिरची तू का तिकट? ती म्हणते मी काय आंबट म्हणू का मग? तशी बुद्धी तिखट. ती कशाला चिटकली की आग होती आग. तिकटामध्ये हात घाला जरा एका दिवस, लोणचं कालवा, मिरच्याचं लोणचं, हाताची आग होती. पुन्हा पोत आम्ही मिरच्यामध्ये हात घातला, मग संसारात हात घालणं पण पोळत तिकट. पुन्हा पोहतो लोणचं घातल्यावर, पुन्हा पोहत आयुष्य गेल्यावर पाण्यात मी इथं हात घातला आणि ह्यांना माझं म्हणलं आणि ह्यांना मला दुःख दिलं. म्हणून तर हे लोणचं घातलं बुद्धीचं तुम्ही नाश्ता. खरं खरं तुम्हाला फोडणी मारावं लागते लसणाचे, कधी कधी साधं करावं लागतं बायकांना. आणि मला आता आवश्यक आहे प्रगट करा. वस्तू देवता शांत होती. तुमच्या लहरी ज्या असतात घरात, त्या लहरीत जेव्हा कोंडून गच्च भरतात, वास्तू मलिन होतो. हे लक्षात ठेवा. निगेटिव्ह वाढवू देऊ नका आणि पॉझिटिव्ह बंद होऊ देऊ नका. सकारात्मक राहा, ती वास्तू शांत होतो. पण व्यवहार पण जपावा लागतो, परमार्थ पण करावा लागतो. चला, मी जैसा अनंतानंद, मी जैसा अनंतानंद, मी अनंत मर्यादे ब्रह्मरूप आहे, आनंद रूप आहे. मग जीवाचं पण आनंद आहे. मग जीव दुःख का भोगतो अर्जुना? त्या जीवाचं दुःख दुःख भोगलं बघा वाटत नाही. म्हणून ओवीच्या दारू मी चालव, माऊली मीच बनलो. ओवीमध्ये माझं स्वरूप वर्णन केलं, पण तरी माझं दर्शन जीवाला नाही झालं. किती अवघड आहे बघा. मी जैसा अनंतानंद, मी ब्रह्म आहे, मी आनंद आहे. मग तुझं रूप पण आनंदच आहे. मग तुला मी देह का वाटतं अर्जुना? त्याला म्हणतो ओवी कळाली वेळी अर्थ बघितला, ओवी बघितली आणि मला कळालं. काय कळालं ग तुला? विस्तार नाही, अनुभूती नाही, परिवर्तन नाही, तर तुला वाचण्यामध्ये पुण्य प्रगती नाही बुद्धीची. तैसाची सत्यसंध, मी ब्रह्म आहे, मी सत्य आहे. तेसेची ते भेद पुरेशी ना. मग माझ्यातून या जीवात भेद किंचित नाही. मग जीव भेद का करतो? माझ्यामध्ये अंतर का ठेवतो? उरेची ना. मला एवढा प्रश्न पडतो, त्या बायकाचं मनगड घरा वाटतं नाही तर कान बिळा वाटतो. तू वाचलीस की नाही ओवी? बस खाली बस, सांगायचं काय अर्थ आहे? तुम्हाला डब्याचं तिखट पडलं तर बस जीव जायची. सामान संपलं, उद्या स्वयंपाक काय करू, उद्या टन टन करती बाई. मग तुला जर किराणा संपला तर जमत नाही, तुझं अज्ञान संपत नाही, आम्हाला कसं तो जमत? भगवंत म्हणतो तू आम्हाला कसं तू जमशील? आम्ही मग टन टन तुला बघितलं की टन 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 खन खन फन फन ठन ठन आम्ही असं करू. ती माणसाला बघितली टन टन फन फन करती बाई. मग भगवंत म्हणतो तुला मी मग माझं काही कळत नाही, माझं काही समजत नाही. मग तुला बघितलं की माझं डोकं उठतं. चला काय फरक आहे? सेम सेम. माऊली बरोबर आहे, बरोबर आहे माऊली. कैसेची ते भेद उरेची ना. जर असं कळालं बुद्धीला तर ते भेदात येतच नाही आणि माझ्यातून बाहेर निघतच नाही. जर मिठाचा खडा पाण्यात पडला तर मीठ राहतच नाही. तसं त्यानं मला ओळखल्यावर त्याचा देह वावरतच नाही. उरेची ना हे बघत जावं. कैसेची ते भेद उरेची ना. मौलीच्या मुखात शब्द आपण कोण? सांगणार तेच, लिहिणार तेच, प्रगट करणार तेच, पण आपली योग्यता झाल्यावर प्रगट करतात. जे मी जेवढे जैसे ते तेची झाले जैसे. घटभंगी घटाकाशे आकाश जेवे. घटभंगी
ती जैसे घटभंगी घट आकाशे अवकाश जेवी. घट फुटला, घटभंगी घट फुटला. तर घटाच्या आकाशाला महाकाशाला वेळ लागत नाही. मग घटभंगी कशाला म्हणणे माऊली? घटच का घेतलं इथं? एक मिनिट ऐका, खूप सुंदर उदाहरण आहे. ज्या घटामध्ये जे आकाश आलं होतं त्याला नाव आलं होतं, पण घटाच्या आधी ते आकाश व्यापकच होतं. ज्या उपाधीमध्ये चैतन्य आलं होतं तर ते आधीच व्यापक होतं. ज्या अंतःकरणाने त्याला धरलं होतं त्या अंतःकरणाने सोडलं, ते चैतन्य व्यापकच मिळलं. बुद्धी त्याच्यामध्ये एक झाली, देह हा बाजूला फुटला, घट आकाश फुटला. ही बुद्धी हे आकाश उपाधी फुटली देहाची. आधीच बुद्धी त्या भगवंताचीच आहे. आकाश मध्ये आलं आधीच होत. घटाचा आकार नंतर आला, तसा आत्मा आधीच आहे, त्याच्यावर हा आकार नंतर आला. घटभंगी आकाशी हे असे कळावं लागतं. म्हणून घटभंगी घट आकाश आकाश जेवी संमत असलं तरी कळाली. म्हणूनच खुलतील हो श्रवणात. श्रवण का करायचं आणि कुणाचं करायचं? कॉलेज शिकणारे पोराचं श्रवण करायचं वय काय? मुळाकडे नाचायला तुमच्या इथं. ज्याला अध्ययन नाही, ज्याला चिंतन नाही, ज्याला कुणाचा आशीर्वाद नाही, ज्याला कुणाचा पैशाचं सोडणं नाही, फक्त आसक्ती, त्याच्याकडून मुक्ती असते का? त्याचा पाप तुमच्याकडे येत आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून तर माणूस बेभान कुठे तोंड घालते. आपल्या शेतात घालून दुसऱ्याच्या घातलं की का टिकावं लागते? त्याचा आपल्या महात्म्याला सोडून आज गुरुजी कुणाचे इतकं व्हिडिओ पण आहे. आणि ज्ञान कुणाचे? गुरुजींच. माऊलीचा अवतार आहे साक्षात गुरुजी. आणि त्यांना सोडलं का? नाही, आम्हाला नाही ऐकायचं त्यांचं. जा मातीत मग कुठे बी. गुरुजीचा काय म्हणते गुरुजीच्या काही का? जो साधक तुमच्यापासून दुरावतो त्याचं पाप उद्याला येतं, त्याचं पुण्य असतं ते तुमच्यापासून टिकतं. विषय काढणं का गुन्हा? रोज बोलायच्या फोनवर ना. आता माहिती कसं तुमच्या सोबत पांडुरंग आहे, त्याचीच संबंध ठेवा आणि त्याचीच ओळखीत राहा. आमच्याकडे ना ज्याचं पाप उभा टाकलं ते तुमच्यातून बाजूला गेला. ज्याला मुक्त व्हायचं ते तुम्हाला धरून राहायला. जात्यामध्ये दाणे टाकले, खुंट्यापासून राहिले वाचते, बाजूला गेले की पीठ होतात. झालं पीठ तुमचं. मग अरे ज्या महात्म्याच्या कुळात आपण जन्मलो, अरे वैश्य हा संत हिरा, त्याचं ज्ञान आम्ही आमचं ग्रहण केलं नाही. आणि त्यांच्याच चौकटीतून बोलणार आमच्या हृदय. आम्ही कुणाच ज्ञान घेतलं? गुरुजींचं. लोकांचं घेतलं का? आम्ही सोडलं का? आम्ही. म्हणून ब्रह्मवेत्ता संत म्हणजे गुरुजी आहे. माऊलीचा अवतार गुरुजी आहे. आणि त्यांना सोडायचं, कॉलेजचं पोरा धरायचं. बाबा बाबा बाबा, अरे राम, म्हणजे कधी कुठं उडी मारायची आणि कसा घात करून घ्यायचा आपला. आम्हाला काय करायचं? भोपळा आणि वेळी, भोपळ्याचे कुटके झाले, कुठे कळायला? वेळी कशाला तशी? वेळेचं काय बिघडत नाही, भोपळ्याचा चेंदा मेंदा करून घ्या. आमचं काय चालतं? चला ना तरी दीप मोडकी, दीप शाखा अनेकी, मिळविया अवलोकी, होय जैसे. ना तरी दीप मोडकी, एका दिव्यापासून दीप शाखा अनेकी, एका दिव्यापासून 1000 दिवे लावले, पण 1000 दिव्याचा प्रकाश मूळ दिव्यासारखा असतो. तसा एका चैतन्यापासून मायेच्या द्वारे नाना जीव प्रगट झाले, पण नाना जीव झाले त्याचा मूळ संबंध ईश्वराशीच असतो. त्याचा मूळ दिवा आणि नाना दिवे एकच असतात. त्याला उभी लावली म्हणावं लागतं. माती हे सुरुवात आहे, इथून नंतर अनुभव आहे. म्हणून तर आम्हाला पारण्याचं काय घेणं नाही घेणं, वास्तव वाचत नाही असं नाही. पण एवढं झालं ते त्याचं गेलं, इथंच आलं, काय त्याच्यामध्ये फक्त अवडंबर. आता काय काय पाहता तुम्ही लोक? बघितलं मी दारूचं पार आहे, बघितलंय 100 बारे. तुमचं पुतारे का पुन्हा दुसऱ्याची? मी म्हणलं वहिनी तुम्ही जा, ह्या तुझं घर होतं नवावाडा, मी घरी बसून राहण्यात पारण केलं, पण तुमच्याकडे दुसऱ्याची आलं नाही. मी म्हणलं आपल्याला तर बघूच वाटत, ऐकू शकत नाही म्हणलं ते बोलत.
मी घरी बसून पारायण केलं, वहिनी गेले. मला वहिनी जातो, मला गावात राहावं लागते, जातो. माझे मी स्वतः घरी बसून राहिला, पारायण केले, कांता डेक्का मांडीवर, मांडी सुद्धा बदलली नाही. झाले का माझे पारायण? कसं करावं, कसं वाचावं हे पण कळत नाही. हा तुमचा भाग आहे, तुमची मर्जी आहे, तर मी आम्हाला देणं घेणं नाही. पण वाचण्यामध्ये बुद्धीचं परिवर्तन व्हावं, ओवीमधून आत्मदर्शन व्हावं आणि बोधामध्ये हृदयानं राहावं आणि आपलं सुख आपण खावं. सांगा काय चुकलं आमचं ते? सांगा काय चूक आहे आमची? भर भर टर टर भर भर. खरं संसारात वेळ नसून तर मला आणि काही काळ जवळ भगवंताच्या चिंतनात घातला आणि ती ओवीवर प्रेम करून शांत स्वरात वाचली तर तुम्हाला आत्मदर्शन एका क्षणात आहे. आज आम्हाला आजचा उदवाट्यापर्यंत आलो, ज्ञानेश्वरी कधीच लावून दिली नाही, आता त्यांनाच लावून द्यायला. किती चमत्कार आहे. कधी शिकलो नाही आम्ही ज्ञानेश्वरी मंदिरात, कधीच नाही. आता कमी पडत नाही. हा आशीर्वाद असतो, हा त्यांच्यावरचा विश्वास असतो, त्यांच्यावरचा पायावरचा भाव असतो. श्रद्धा म्हणतात त्याला, संतावर असलेली ती श्रद्धा मनाला बुद्धीला ब्रह्मत्व प्रदान करून देते. म्हणजे श्रद्धा घराला, भिंतीला, देहाला, धनाला, संततीला कमी असावी आणि संतावर जास्त असावी. स्वतःची ओळख होती आणि आयुष्याचा मोती होतो, माती नाही. संत मोती करतात तुम्हाला. माऊली अर्जुनातया परी सरडी द्वैताची वारी. अर्जुना, तसं मूळ दिवा आणि हजारो दिवे एकच आहेत हे ज्यांना कळालं, तसं मूळ स्वरूप माझंच आहे आणि जगात मीच आहे हे ज्यांना कळालं, सरडी द्वैताची वारी. वाव, बापरे, काय ज्ञानेश्वरी आहे. मला 13 वाटलं, 13चा बाप 14 निघाला. कारण मनुष्य काय बोलले, म्हणजे उच्च कोटीचे आहेत. हजारात लाख कमाई, लाखाची कोटीची कमाई, कोटी नंतर अर्ब खरबो, तसे अर्बन खरबो ही आमची कमाई आहे. तुम्हाला कळो न कळो, आम्हाला न देणं न घेणं कुणाचं. चला, अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी, नांदे नामार्थ एक हारी, मी तू ज्याची द्वैताची वारी सरली तो माझ्या भिन्न उरतच नाही आणि त्याला मी तो हे होतच नाही. तो माझ्याशी एकरूप झाला तिथं मी बी नाही, तो बी नाही. त्याला म्हणायचं सरली द्वैताची वारी. आता पोळी नंबर 57. येण्याची पै कारणे, 1 घंटा संपल्या कळाल नाही. येण्याची पै कारणे जे पहिले सृष्टीची झुंपणे. बघा, ह्या सृष्टीमध्ये जीव झुंपला कसा गेला. घाण्याला बैल झुंपला की त्याला फिरावंच लागतं, सृष्टीमध्ये आलं की त्याला जन्म मरणामध्ये जावंच लागतं. झुंपणे, बापरे, घाण्याला बैल बांधला तर तोंडाला बांधून फिरते, तसा हा घाण्याला बांधला संसाराच्या, तरी संसाराचा आवडतो बायाला. इष्टाचा अंगार म्हणजे संसार आहे. बघा, आपण एक काकड्यामध्ये म्हणतो ना, तुमच्याकडे आली माझा काकडा बंद झाला, हे काम नसतं इथं, इथं काम करता सगळा काकडा होत राहते. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, कुठंच विश्रांती नाही. आणि इंगळाचा अंतर म्हणजे त्याच्यावर बसणं म्हणजे संसार आहे. चौकडे इंगळे, इंगळे म्हणजे 100. संसारात आल्यावर बुद्धीचा विनाश कसा होतो ऐका. त्यांच्यासोबत राहायचं, मग त्यांचं आचरण पाहिजे, तसंच मन व्हायचं. नीट ऐका, ते कसे वागतात, कसे राहतात. कधी फोन नाही घरात, कधी आठवण नाही संसाराची. पंढरपूरला 17 ते 18 दिवस होतो धोंड्याच्या महिन्यात आणि निरामा होते महाराज, कुठली आठवण नाही. आता बायका वळवळ कराड्या कोण बसून, अहो 3 दिवस 17ला आलं तर मला डोक्यावर डोंगरे बायका चौक करायचा या झालं की बायका म्हणतात चला आता ताई आम्हाला ट्रेन आहे. वळवळ सगळं
सगळं ठाव संसाराची. पण ज्यांच्या संगत आलं त्याच्या सोबत राहावं होतं का? आम्ही म्हणतो जा मरा, आम्हाला काय करायचं. पण सतसंगामध्ये आल्यावर, संतांच्या आपल्या स्पर्श झाल्यावर आपला आघात पाप जाऊन जातं. मला परवा एका साधकाचा फोन आला, आपण जाऊ, तुमच्या सोबत राहायचंय. मला ते खूप पटलं. प्राण माझा हल्ला त्याने. मला खरंच भोग ह्या लोकांना, त्या साधकाला जवळ घ्यायचं आपण. त्यांची तगमग कळाली तर त्यांचं प्रेम तयार होतं. त्यांच्या प्रेम दृष्टी पडती आणि तेव्हा शक्तिपात होतो आणि तो साधक सिद्ध बनतो. त्याचं कल्याण होतं. त्याला श्रवण नाम मिळतं. बरोबर आहे ना? आम्ही काय दिलं महाराजाला? काहीच नाही. ह्या गाड्या महाराज, त्या गाड्याला आम्ही माझी मंडी आणि माझी बहीण संघ, माझी बहीण तिथंच होती ना. आम्ही दोघे बहिणीला द्यायचं. ती परमात्म्याची आणि आनंद स्वरूपाचा असं भोगत भोगत जीवन जगले ते संत असतात. पैशाला मिठी, पदरात कोटी, वा वा वा, जा मग त्याच्यापासून बघा काय अवडंबर. कोटी कोटी म्हण, वा 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 वा. मग आता नरवटी, मोक्ष नाही. अर्जुना तया करणी सरळी द्वैताची वारी, नांदे नामार्थ एका हरी. मी तू पणे, मी तू विणे, नांदे नामार्थ एका हरी. एका आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी नांदती आणि तिथं मी तू संपत, कारण ती माझ्या हात असती. तिथं मी बी नाही आणि तू बी नाही. त्याला म्हणतात सरळ द्वैताची वारी. महिला असं कळत नाही. मी पॉइंट्स काढते, तुम्ही बघतात मी लिहित बसले. तुम्ही का झोपला? मी लिहित बसले. पण एवढं उकळा मारत नाही, कारण सगळे साधकाचं पुण्य एका आमच्याकडे हे होतं ना. बुद्धिंनी त्याचा पगडा आणतो, त्याचं पुण्याचं फळ वाणीतून तुमच्याकडे येतं. निमित्त मात्र आपण असतो. मुलगा जन्माला येतो, त्याचा प्रारब्ध घेऊन येतो. आई बाप काय करतात? तसं तुम्ही समोर आला, तुमचं पाणी पुण्य त्याच्यामुळे वाणी बोलती. आम्ही काय करतो? काहीच नाही. आम्ही नाही काही करू शकत. तुमचं पुण्य तुम्हाला ज्ञानाकडून येतं बेटा. आम्ही निमित्त मात्र राहतो. येण्याची पै कारणे, जे पहिले सृष्टीचे झुंपणे, तेही तया होणे पडेची ना. ज्याची द्वैताची वारी संपली त्याच कारणामुळे त्याला सृष्टीमध्ये मी झुंपत नाही, जन्म मरण त्याला देत नाही, उपाधीमध्ये येत नाही, कारण तो माझ्यात आहे. सृष्टीत येत काय साधक म्हणजे आवड काय नाही बेटा. तुम्ही बुद्धीला असं अवलोकन करून द्या आणि ह्या चिंतनात, ह्या ओवीच्या भावार्थात तुम्ही जात राहा. बाकीच्या तुम्हाला सांगता बाकीचं आवडंबर बंद करा. तुम्हाला मी कसं काय वाचलेलं वळवळ केलं. आता माझं नाही, लोक जाऊ दे. काय वळवळ, हे राहिलं ते राहिलं, ते त्यावर काय करायचं त्यावर. एक ह्याच्यामध्ये स्थितीत राहायचे. सगळे देव तर चाले की हो, सगळा देवाचा देव आहे ते. चला, सृष्टीची या सर्वाधी, जया देहाची नाही वांदी. बघा, सृष्टीच्या सर्वाधी, सृष्टीचा उत्पन्न होतो. सृष्टीपूर्व पहिल्यांदा म्हणजे जेव्हा प्रलय होतो, सृष्टीचा उदय होतो. त्यावेळेस त्याला तिथे जाऊ देत नाही, जात नाही ते. ऐका, सृष्टीच्या सर्वाधी, जया देहाची नाही वांदी. सृष्टीमध्ये देहाच्या उपाधी जात नाही, बांधे ते कैचे प्रयावधी निमतील पा. सृष्टीमध्ये उत्पन्न होताना सृष्टीमध्ये बांधले जात नाही. बोललं काय नाही. हे सृष्टीच्या प्रलयामध्ये मरतील कसे? सृष्टीच्या आरंभामध्ये ते सृष्टीत येतच नाही, त्याचं मग मृत्यू पुढे केला. सुंदर सांगितलंय. सृष्टी उत्पन्न झाली तर ती माझ्यात, सृष्टीचा नाश झाली तरी ते माझ्यात. त्याला जन्म बी नाही, त्याचा मृत्यू बी नाही. मग तुम्ही सांगा, असं आघात ज्ञान कुणापासून मिळतं? तिथं हाताची पूजा नाही आणि ग्रंथ समाप्ती नाही, दक्षिणा नाही, सिंह नाही सोन्याचा. आणा म्हणून सोन्या सिंह बघतो माझे साधक आणतात का ते. आणा सोन्याचे सिंह मला. का
नंबर आहे. तर तुम्ही पुढे सारखा करा, आम्ही नाही म्हणत नाही, करा, धर्मानं वागा, दानधर्म करा, पण त्यात सिंहाच्या नाड्या जाऊ नका. कळालं का? सिंहाचं नरड हा समजून घ्या. जन्मक्षया अतीत ते धनंजया मी झाले ज्ञान इया अनुसरणी. म्हणून जन्मक्षया जी मला श्रेय करतात, मला प्राप्त होतात, त्याच्या जन्माचा क्षय करतो. तो मरण कुठला? त्याला जन्मच नाही तर मृत्यू कुठला? रोगच नाही औषध कुठलं? थंडीच नाही स्वेटर कुठलं? भूकच नाही जेवण कुठलं? हे कळायला पाहिजे आपल्याला. हे कळलं. तिने बोलली की मी काय बोलू, चलू दे धंदा. तिने बोलली ना मी असं बोलले. मायाचा मोठेपणा असतो, त्याचं तोंड बंद केलं मी. ती पुन्हा मायासमोर येतच नाही. काय सूरज ग माय, आणि मी तोंडरा बोलते. तुझी जीभची तलवार आहे म्हणतात, घट्ट असते ना ती बाई. शब्दाने मारायचं नाही लोकांना, असून तर करा, सहन कर ना. म्हणून भडकून लोकांना उठायचं होई मी खूप चुकीचं आहे. मी बोलते मी आता करते, एखाद दिवस असतात 100 नसतात. म्हणून मी जन्मक्षया अतीत ते धनंजया. जन्मक्षय अतिरिक्त म्हणजे पुन्हा अतीत होऊन माझ्याशी एकरूप राहतात. आणि जेव्हा ते माझ्याशी एकरूप होतात तेव्हा ते अतीत आहे. देवरूप असता राहतेच नाही. माझ्याशी एकरूप तेव्हा अतीत आहे, आणि देहाशी एकरूप तेव्हा मातीत आहे. हा बाया बोलून नाही जरा राहणार मोठ्याचा अपमान कमी करा. मोठं जर असलं त्याचं चुकलं तर बोलायचं नाही, शपथ घ्या. माणूस कळलं, सासू कळलं, कुणीच कळलं, आणि मी बोलते. पाप घेती पदरात तू बोलते. चला हो माऊली, पदोपदी कसं 20 कोटी खायचे आणि बोलणे शेजारले द्यायचे. हो माऊली. वाग माय कोटी खाऊ नको, बोलणं खाऊ नको, सोडवर प्रॉपर्टी. किती अवघड आहे. खरंच होत आहे ना, मी थोडीच नसते कोणाला म्हणून बोलायचं विनाकारण. मग ती बाय लागत नाही, पैसे प्रॉपर्ट लागते. वा 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 वा. मी पूजा करते. पूजा कर नको वा, पूजा करते. चला आई. म्हणून जन्मक्षया अतीत ते धनंजया मी झाले ज्ञानाया अनुसरणी. मी झाले ज्ञानाया अनुसरणी. अनुसरणी माझ्या बोधानं माझ्याकडे आले. मी झाले मद्रूप झाले, आत्मरूप झाले. ज्ञानाया ज्ञानामुळे झाले. माझं अनुसरण केलं, वेदाचं चिंतन झालं, मन ब्रह्म झालं. अनुसरणी आहे काय मूवीच आहे. कोणी ही मूवी सांगायला 1 घंटा लागते. गुंडा द्या तुम्हाला कवर बस तुमच्या बसी. का सोन्याचं सिंह नाही, चांदीची तुळस वाट नाही तुम्ही. पण सांग टांगा का ना खाली बसा टांगा. जेव्हा अभ्यास दिला, जो चिंतन दिलं, तर तुम्ही अनुकरण करा. 2दा-3दा रेकॉर्डिंग ऐका. आम्हाला काय होतं वहिनी, वही मिळत नव्हती. वही कागद नव्हता, लिहायला मिळत नव्हता. तुम्हाला दाखवली वही टोकापासून यायची वरच्या, आणि वही बघितली जर तुला काही काम नाही वया बोलती. त्यांना आधी आधी कळत होतं कशाला लिहिते ते, रोज तेच असतं ना. तुमच्याकडे का कोरी बघते मानवची तुम्ही लिहिली मला आठवणे ना. अशी अवस्था होती आम्हाला. कशाच काय धड नव्हतं, पण स्वतंत्र भेटले सगळं धड झालं. चला नाहीतर नाही. थप्पी नाही आमच्या कपाटातील बंडलाची, नाहीतर नाही. तू कमी थप्पी, थप्पी लोकाला आहे, ज्ञानाची थप्पी आम्हाला आहे. आमची थप्पी ज्ञानाची बंडल, तुझी थप्पी कागदाचे बंडल आहे की नाही. बंडलाचा अभिमान तुला, ज्ञानाचा अभिमान. भौतिक सुख हे भौतिक रूप, आणि ते माझ्यापाशी आहे, आणि मी किती हुशार आहे. परमात्मा ये ना इकडे आणि दाखव तुझी काय सत्संगती काय झाली. वेदांतात किती मन आलं, अनुभूती किती झाली. गीता तुझ्या हृदयात आली,
वेद तुला बोलू लागलं, संत तुला पदवी येऊ लागली, तर तू खरी व्यवहारामध्ये काय नाचती, पागल तू व्यवहारामध्ये हुशार व्हाय. वा वा. व्यवहार संसार किती काढे, जगात किती, जगात तुला किती राहायचंय, देहामध्ये तुला किती क्षण बघायचे, देहाला कठीण आहे. संसाराची हुशारी गवतासारखी, कचऱ्यासारखी आहे, म्हणून तिथे जास्त नाचायचं नाही, नाचून आम्हाला पुढे दाखवायची बी नाही जास्त हुशारी. हुशारी परमार्थात, अधिकार परमार्था दाखवा, तर जगण्यामध्ये अर्थ काय फायदा आहे. सृष्टीच्या सर्वाधी जया देहाची नाही बांधिते, कैसे प्रयावधी निमती दपा. सृष्टीमध्ये झाले नाही तर मत तर कसं राहते, त्याला मृत्यूच नाही. म्हणून जन्मक्षया अतीत ते धैर्य मी झाली ज्ञानायन श्रोणी, ऐशी ज्ञानाची वाणी. असं ज्ञान वाढलं. अर्जुनाला ज्ञानाची गोडी लागली ना वरच्या आई, मग तिचं ज्ञान वाढलं बुद्धीतलं. ऐशी ज्ञानाची वाणी वाणिली देवे आवडी. वर्णन केलं, आवडीनं केलं, आणि अर्जुनाला वाढ झाली अर्जुनाच्या बुद्धीत. देवीची पार्था ही गोडी लावा. भगवंतानं त्या आत्मस्वरूपाचं वर्णन करणं का केलं, तर अर्जुनाला त्या अध्यात्माची गोडी लागावी. अध्यात्माच्या रस्त्यावर येऊन अर्जुनानं माझ्यामध्ये यावं, अर्जुनाचं अज्ञान जाऊन मोह संपवावा, आणि अर्जुनाने अर्थावर येऊन अधर्म नाश करावा आणि पालन करावे तिचं. त्या अधर्माच्या नाशासाठी मी आलो इथं. कृष्ण ह्याच्या रथावर बसून घोडे जेव्हा मी हाकणारे आणि दोरी हातात घेणारे, तर अधर्म लोकांचा नाश करून धर्माचा झेंडा लावण्यासाठी हे ज्ञान देऊन अर्जुनाला बाण मारायला सुरुवात होणारे. म्हणून हे ज्ञान देऊन अर्जुन त्या विध्वंस करणारे अधर्मी लोकांचा अधःपतन करणारे अर्जुनाच्या माध्यमातून मीच करणारे. त्याला म्हणतात गीता कळाली. मग ती गीता अर्जुनाच्या मनी मीच आहे. बाण मारताना मीच आहे, हात मीच आहे, बाण मीच आहे, समोरचा मरणारा पण मीच आहे. हा कृष्णाचा भाव आहे आणि आपला देह स्वभाव आहे. आपलं काहीच खरं नाही. 50 झाले, 60 झाले, 70 झाले तरी कळलं, पण संसार बाजूला सरकलं, पण संसारात मी नाचायले. अगं मान कुणाला सांगते की तू घाणीने भरलेली बाई. भाव म्हणजे घाणे विटाळ, हाच खरा विटाळ आहे देहाच्या बुद्धीला. सोहळा म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानी अखंड सोहळ्यात असतात, कारण त्याला कुठलाही स्पर्श नसतो, कारण जगताचाच भार असतो. प्रत्येक ईश्वराचा तिथं ऐक्य असतं, आणि स्पर्श ईश्वराच्या सच्चिदानंदामध्ये मन असतं. त्याला देहाचं भान असतं. कुणाचं विटाळ, कुणाला संडाळ. धर्मशास्त्रात विटाळ आहे, ज्ञानामध्ये अज्ञानाचा विटाळ संपलाय. कुणाचा देह वृत्ती देहाला शिवतच नाही, विटाळ आहे त्याला. अखंड सोहळी नाही त्या विटाळ, अखंड सोहळी उपाधी वेगळे जाणीच्या. बरी वेगळे त्याने विटाळ असतो का? आणि त्यांचा पृथ्वी स्पर्श म्हणलं तर पृथ्वीचा विटाळ गेला, गंगेत गेलं तर पाप गेला, त्यानं मुख उघडलं तर वेग आला, त्यानं नजर टाकली तर तुमचं धन्य झालं, त्या घरात पाऊल टाकलं ते वस्तू शांत झाला. त्याला विटाळ असतं का? त्याला बोलतात का तुम्ही फडाफडा तोंड? बघा ना. चला ऐका. तव तया झाले आण, तव तया झाले आण, सर्वांगी निघाले कान, तव तया झाले आण. भगवंताच्या मुखातून निघालेल्या वेदाच्या भावार्थाने अर्जुन विभान झाला. सर्वांगाचे कान झाले, जिकडे तिकडे कान उगवले, म्हणजे सगळे इंद्रिय भगवंताच्या बोधात आले. इंद्रिय विषयाकडे नाही गेले, मन देहात नाही अडकलं, सगळ्या सर्वांगी कान उगवले. बघा कशी मूवी कळते.
कारण सर्वस्व देवाला दिल्यावर भगवंत ओवीतून बोध बाहेर काढतो. उग नाही काढतो. तिकडे अडकलं हे मुडकं फुटलं वाचले ना, सगळं सोडावं आता या आयुष्याच्या पाण्यात. तुम्हाला उद्धार करायचा, तुम्हाला अज्ञान संपवायचे, तुम्हाला दुःख टाकायचे, तुम्हाला पांडुरंगाला भेटायचे, तुम्हाला अद्वैतानं नटायचं, तुम्हाला ज्ञानात नांदायचं, तुम्हाला सर्व स्वरूप बनायचं, तुम्हाला अवाच्य स्थितीत जगायचं, तुम्हाला वृत्तीवर नाही थांबायचं, तुम्हाला आपल्या पदावर राहायचं, तर ज्ञानामध्ये यायचं. सांगा बरं शब्दात एवढे येतं का? एक शब्द तरी कसं येतं? खंड श्वास तरी घेते का? आणि आमची माऊली किती खूप चिंतन, माझे साधक खूप सुंदर आहेत वहिनी. आणि एक सांगते, त्यांचं प्रेम माझ्या हृदयात भरभरून साठवलेले आहे. गाताना मॅडम काल कसं तरी लागलं, भाभी म्हणजे मी आहे, आणि ते प्रेमाला प्रेमच आवडेल ना, का दुःख आवडेल? त्या चाललं तर इतकं कसं वाटायला, कसं मान लेख त्यांना माहित हृदय कसं होतं, तसं ते मॅडम गाताना जाऊ व्हायला न, माझी लेख भेटते पण प्रेमाने मानले ना. हे सगळे साधक माझे ए टू झेडाचे, ओनली वन पीस असते. कुठेही जा प्रेमाचा पाऊस आहे, म्हणून हा देह तुमच्या पुढे उभा आहे, नाहीतर नाही राहिला असता. आणि खरं आणि स्वच्छ बोलते, खोटं बोलत नाही, कधीच खोटं नाही. व्यासपीठ आहे कसं खोटं बोलू, कधीच वाणी खोटं नाही बोलणार व्यासपीठावर. आता ऐका, तवतया झाले आण सर्वांगी निघाले कान, सपाई अवधान आतला पा. सर्वांगी कसे कांत डोळ्या पुंजणा माझ्यात, सर्वांगाचे कान केले. अर्जुन कृष्ण झाला, कृष्ण अर्जुन एक झाले. सर्व अनुसंधान त्याला माझं प्राप्त झालं, तो माझ्यामध्ये एकरूप झाला, त्याला माझा स्पर्श झाला. सर्वांगी कान केले त्यानं. अरे ऐकताना सांगा आता काय उरलं, कुठं जायचं? जो जीव ब्रह्म होतो तर त्याने आता काशी करा विसरून जा, काय येण्याचा पाहता करा, पण हे करून मरा कुठे मी, कुठंच वाचणार नाही, कुठं जायची नाही. सगळीकडे मीच आहे तर कुठं फाशी कशाला? म्हणून आपल्या आतापर्यंत भेटलं, पण चला नाही भेटलं बस, तो माझ्यापाशी मी त्याच्यापाशी. देवाचा देव भेटला तर नाना देवामध्ये कसा तोंड घालायचं, पण कळत नाही ना बुद्धीला. इकडे चल तिकडे चल तिकडे चल. शांत वृत्ती होती त्याची भेट झाल्यावर, निवांत हृदय होत त्याच्या ऐक्य झाल्यावर, आणि अनुभव आल्यावर तर देह बाजूला जातो, परमात्मा हातात येतो, बुद्धी ब्रह्मपदावर राहती आणि सुखाला भोगून सुखरूप होती. कशाला कुठं जायचं? डोंगर चढा, काटे मोडा, करा ना तुम्ही काय करायची करा. आला प्रसंग त्याने बोलत जाता येईल, आता आमच्या स्वरूपामध्ये राहता येईल. चला, ऐसी ज्ञानाची वाडी वाणी देवी आवडी झाला पण वरी रो. आता देवाची आयसे जाकळीतासे ओरसे, म्हणून निरूपण आकाशे पेटाळीना. आता देवाची आयसे जाकळीत असे ओरसे, ओरसे म्हणजे तोंडातून बोध पडायला बडाबत. कसं झालं देवाला? प्रेमाचा पाना फुटायला, वासुर जवळ आली की गात पाना सोडती, अर्जुनाला बघितले की बोध बाहेर पडतो. असं झालं जाकळीले. ओरसे म्हणजे बडाबत, मुखातून बोध अर्जुनाच्या बुद्धीत चालला. म्हणून निरूपण आकाशे वेटाळेना. आकाशाला सुद्धा गवसणी घालून, एवढं आकाशाला व्यापणारी बुद्धी असते का? आकाशापासून तिथं तो मोठे, त्याला पण अर्जुनाच्या बुद्धीनं वेटाळ घातली, गवसणी घातली, म्हणजे त्याला सुद्धा तो भेटला. अर्जुनाची बुद्धी त्या व्यापकात एकरूप झाली, व्यापलं त्यानं. पुन्हा व्यापलं, आकाशाला नाही, आकाशाच्या परे असलेल्या व्यापक चैतन्याला त्यानं काय घेतली? मिठी मारली. म्हणून हे भगवंताला कळालं, आणि भगवंताने अर्जुन एक अवस्थेत आले, मुक्त झाले. अर्जुन मुक्त. सुंदर वेद नाही, अशी ओवी नाही, असे साधक नाही, असं ज्ञान नाही. जगाच्या पाठी कुठे जाणे मिळणार नाही. तुम्ही कबूल करा नाहीतर नका करा. सोनं हे पिवळत असते, लोखंड म्हणायचं नसतंय. तुम्ही लोखंड म्हणणारे लोखंडी,
लोहा लोखंडवाडे भूखंड ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सुरंगनाथ महाराज की जय सब साधु संतन की जय बजरंग बली की जय श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ